KYC न करणाऱ्या लाडक्या बहिणींना मोठा फटका. 67 लाख महिला योजनेच्या लाभापासून वंचित. महायुती सरकारने मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजना सुरू केली असून या योजनेच्या अंतर्गत पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1,500 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जात आहे. या योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी आणि लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळावा याकरिता https://ladkibahin.maharashtra.gov.in या वेबसाईटवर e-KYC करण्यास सांगितले होते. 18 सप्टेंबरपासून e-KYCची प्रक्रिया सुरू झाली होती. e-KYCची मुदत संपली आहे, पण ज्या महिलांनी e-KYC केली नाही त्यांचं काय होणार असा प्रश्न सगळ्यांसमोर पडला आहे. राज्यात अजूनही अनेक महिलांनी त्यांची e-KYC प्रक्रिया पूर्ण केलेली नाही असा अंदाज आहे. वारंवार सूचना देऊनही तांत्रिक अडचणी किंवा दुर्लक्षामुळे ही प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. नियमानुसार ज्या महिलांचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नाही किंवा ज्यांचे e-KYC अपूर्ण आहे त्यांना अपात्र ठरवले जाऊ शकते. अशा महिलांना नवीन वर्ष 2024 मध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून मुकावे लागण्याची दाट शक्यता आहे. सरकारने स्पष्ट केले आहे की केवळ पात्र आणि पडताळणी पूर्ण झालेल्या महिलांनाच या योजनेचा पुढचा हप्ता दिला जाईल. त्यामुळे ज्या महिलांनी e-KYC केली आहे आणि त्या नियमात निकषात बसत असतील अशा सर्व महिलांना यापुढे योजनेचा लाभ मिळणार आहे. मात्र ज्यांनी e-KYC केले नाही त्यांची नावे योजनेतून वगळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. वर्षाच्या शेवटच्या दिवशी राज्य सरकारने लाडक्या बहिणींना ही मोठी भेट दिली असून अनेक महिलांच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचे मेसेज धडाधड आले आहेत. लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर आणि डिसेंबर असे एकूण 3,000 रुपये येतील अशी अपेक्षा सर्वांना होती. पण लाडक्या बहिणींच्या खात्यात नोव्हेंबर महिन्याचा 1,500 रुपयांचा हप्ता जमा झाले आहेत. ग्रामायण प्रतिष्ठान VIA एग्रो फोरम के सहयोग से आयोजित कर रहे हैं ग्रामायण उद्योग एक्सपो 26 से 30 दिसंबर। यहाँ एक ही छत के नीचे मिलेंगे नर्सरी प्रोडक्ट्स, मसाले, बैम्बू आइटम्स, हाउस होल्ड गुड्स, क्लोथिंग, फूड, आयुर्वेदिक, कॉस्मेटिक, आर्टिसन प्रोडक्ट्स एंड मोर। बी वोकल फॉर लोकल एंड विजिट ग्रामायण उद्यम एक्सपो 26 से 30 दिसंबर, कुसुमताई वानखेड़े सभागृह, धरमपेट, नागपुर।